हॅलो. नाटक खूप छान आहे. तर ॲक्च्युली नाटकमध्ये आपण नवरा बायकोला कधी वेळ भेटत नाही, काय भेटत नाही, आपण कुठे चुकतो या नाटकमध्ये खूप बघायला भेटलं आणि आपली काय चुकी होते ते असं बघायला भेटलं. विशेष करून नवरा बायको आपण आपल्या कामामध्ये असतो, बायकोला बोलायला वेळ भेटत नाही. सप्तपदी बघितल्यानंतर कळलं की आपण कुठे चुकतो, आपल्या बायकोला वेळ भेटायला भेटत नाही, बोलायला भेटत नाही. त्या माध्यमातून खूप काही रिॲलिटी होती ती कळलं की आपण कुठे चुकतो, आपण बायको कुठे वेळ फॅमिलीला द्यायला पाहिजे. आपण मुलांसाठी सगळं काय करतो, पण या नाटकातून कळलं की मुलं जेव्हा स्वातंत्र्य होतात तेव्हा स्वतः विचार करतात, त्यांना आईबाबा कुठलाच विचार नसतो. आणखी म्हणजे दुसरा त्या कार्यामध्ये तुम्ही गेलात नाही तर दुसऱ्या त्या कार्यामध्ये पण तुमचं येऊ शकत पण नाही. कारण मुलं गेल्यानंतर तुमचा शेजारीच तुमचा सर्व काय असतो. आणि गावकरी म्हणजे कसे सगळ्या दुखाला धावणारे ते गावकरी असतात. आपण गावापासून लांब गेलो तर आपलं कोण नसतं, कारण मुलं आपल्याला आज ना उद्या सोडून जाणारे असतात. गावकीमध्ये तुम्ही नसाल तर उद्या तुमच्या कार्याला कोण येणार. तुम्हाला जर मुलं एकदा फॉरेनला गेले का त्यांना काय आईबाबाची काही चिंता नसते. सप्तमध्ये पण तेच दाखवलं की मुलं एकदा ते गेलं त्यांना बापाला बघायला वेळ नसतो. आणि या नाटकामध्ये खूप चांगलं शिकायला भेटलं आहे की आपण बायकोला पण वेळ भेटत नाही, आणि हे खरं आहे. कारण आपण आपल्या बायकोला वेळ देत नाही, पण नंतर कळतं की आपण कुठे चुकतो म्हणून कुठे वेळ भेटत नाही. सप्तपदीमध्ये खूप 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 चांगला आहे. मी माझं म्हणणं की आणखी असे चांगले नाटक करावे आणि खूप आनंद भेटतो. पण याच्यामध्ये शिकण्यासारखे बी खूप आहे, घेण्यासारखे बी खूप आहे नाटकमध्ये. म्हणून या टीमला मी खूप शुभेच्छा देतो. यांनी खूप चांगले आमच्यासारख्या लोकांचे डोळे उघडले आणि सत्य ते देवा सगळ्या लोकांपासून ठेवलं. धन्यवाद. तर आपण पण बघा सप्तपदी येत्या 28 तारीखला आपला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरला भायखळ्याला संध्याकाळी 4 वाजता. धन्यवाद. बरोबर.